विद्यार्थिनी आहोत. इयत्ता 8वी ब. इयत्ता 10वी क. इयत्ता 9वी अ. इयत्ता 10वी क. इयत्ता 9वी ब. इयत्ता 10वी ब. तुम्ही जो नंबर द्या तो नंबरचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवर दाखवला जाईल आणि तो स्क्रीनवर दाखवलेला प्रश्न तुम्हाला 30 सेकंदासाठी असेल. तुमची वेळ सुरू होणार 30 सेकंद. 30 सेकंदामध्ये तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. लक्षात आलं? प्रत्येक झाल्यानंतर या पहिल्याच राऊंड मध्ये 9 संघ, कमीत कमी गुण असलेले 9 संघ या स्पर्धेतून बाद होते. एवढी नोंद घ्या. समजलं का? पहिली फेरी काय आहे? तुम्हाला स्क्रीनवरती 2 प्रश्न, प्रत्येक गटाला 2 प्रश्न दाखवले जातील. तुमच्या चॉईस नुसार तुम्ही सांगितलेला नंबर, त्या नंबरनुसार तो प्रश्न दाखवला जाईल तुम्हाला. तो प्रश्न तुम्ही दाखवल्यानंतर त्याचं 30 सेकंदामध्ये उत्तर द्यायचं. या ठिकाणी बजर आहे 30 सेकंदाचा. 30 सेकंदाच्या बजर नंतर तुम्ही जर उत्तर 30 सेकंदात नाही सांगितलं तर त्याचे मार्क तुम्हाला 0 असतील. तुम्ही दोन्ही बरोबर दिलात तर तुम्हाला 10 मार्क दिले जातील किंवा 10 गुण दिले जातील. प्रश्न काढणं, ते कसं आयोजन करायचं, कसं नियोजन करायचं, सगळ्या गोष्टी 5-6 दिवस त्यांच्या डोक्यात घेत होतो. थोडंसं कदाचित त्यांचं शारीरिक आपल्याला दुर्लक्ष झालं. ह्या कामात ते एवढे व्यस्त झाले होते की ह्यांनी परफेक्ट नियोजन केलेलं आहे. अतिशय आनंदाची गोष्ट पूर्ण ह्या प्रश्नमंजुषामध्ये टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. म्हणजे असं कुणाचं तक्रार नंतर येऊ नये त्या सगळ्याची काळजी घेत त्यांनी अतिशय पारदर्शकपणे ही स्पर्धा कशी होईल याचं भान ठेवलेलं आहे. बरोबर या सगळ्यांसाठी जे सगळ्याचे निवेदन आहेत, आपले लांजे सर आहेत, गांगुडे सर आहेत, गोसावी सर आहेत आणि दोघेजण म्हणजे वाघमणे आणि आपले मस्के सर, या सगळ्यांना सहकार्य करणारे, प्रोत्साहित करणारे आमचे ब्लॉगर मुरळ सर, या सर्वांसाठी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडली आणि आता हा तुमचा एक वेगळा अनुभव असणारा प्रश्नमंजुषा. तुमचा कदाचित हा आपल्या शाळेमधला पहिलाच अनुभव असणारा प्रश्नमंजुषा कशी द्यायची आहे. आणि विशेष म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्व इतिहासावरती स्पर्धा परीक्षा लक्षात घ्या. अगोदरच्या स्पर्धा परीक्षा तुम्ही मराठी, गणित, बुद्धिमत्ता या विषयाला पाहिलेली आहे, परंतु ही वेगळी स्पर्धा परीक्षा लक्षात घ्या. आणि प्रश्नमंजुषा म्हणजे प्रश्न कशी द्यायचे तुम्हाला याचा अनुभव येणार आहे. निश्चितपणे 5-6 दिवसापासून आमचं जे मार्गदर्शन अभियान चालू आहे शासनाचं, आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या स्पर्धा घेतल्या आणि या स्पर्धेसाठी सर्व तुम्हा स्पर्धकांना जी शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्या ज्या शिक्षकांनी याच्यामध्ये सकाळपासून गांगुडे सर असतील, तर त्याचबरोबर मुरळ सर, या सर्वांना घेऊन एकत्र चालणारे आणि त्याचबरोबर आपले मुख्याध्यापक यांनी आम्हा सर्वांना प्रेरित केलं ही स्पर्धा घेण्यासाठी. पाठीला आपण हे केलंच पाहिजे, हे झालंच पाहिजे आणि असं सतत आमच्या पाठीशी आणि मुख्याध्यापक या सर्वांचं मी इथं मनापासून आभार मानतो. ही स्पर्धा व्यवस्थितपणे तुम्ही द्या आणि जो विजेता कोणतरी ठरणार आहे आणि न विजेते जे असतात, विजेते जे होणार नाही त्यांना पुढच्या वर्षाच्या शुभेच्छा आपण देऊया. धन्यवाद. उत्तर दिलेलं आहे सी ना. 30 सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. सी 9 नंबर. अरे वा, वेळ सुरू झालेला आहे. 30 सेकंद आहे तुझ्याकडे. सी वगैरे नाव सांगा, पर्याय दिलेला आहे. उत्तर दिलेलं आहे मुंबई, म्हणजेच बी मुंबई. तर पाहूया उत्तर बरोबर आहे की चूक. उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे, मुंबई बी. एक प्रश्न चुकलेला आहे आणि दुसरा बरोबर आलेला आहे. 10. ओके, मुंबई. ओके, उत्तर मुंबई आहे, ऑप्शन क्रमांक ए. तर पाहूया आपण उत्तर बरोबर आहे का. आणि हे उत्तर चूक आहे. त्यानंतर नेक्स्ट 17 नंबर चूज केलेला आहे. 17 पे खतरा. हे पाहूया काय क्वेश्चन येतो. 17 नंबरचा क्वेश्चन आहे, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या वर्षी घडले.
19. ऑप्शन बी. पाहूया उत्तर बरोबर आहे की चूक. यांचं सुद्धा उत्तर बरोबर आलेलं आहे. एक चुकला आणि एक बरोबर आलेलं आहे. पुढचा नंबर सांग. किती? 1. महात्मा गांधी म्हणजेच ऑप्शन बी असं उत्तर दिलेलं आहे या विद्यार्थ्याने. तर पाहूया आपण ते उत्तर बरोबर आहे की चूक. तर पहिलं उत्तर यांचं बरोबर आहे. 3. त्यानंतर 3 नंबर चूज केलेला आहे. सायमन गो बॅक. बरोबर आहे. सायमन गो बॅक उत्तर दिलेलं आहे. तर पाहूया. तर हे देखील उत्तर बरोबर आहे. म्हणजे या विद्यार्थ्यांनी दोनही उत्तर अचूक दिलेले आहेत. पुढचा प्रश्न. 8. किती? 8. 8 नंबर. 22 नंबर चूज केला होता. 22 आणि प्रश्न क्रमांक आहे पहा हा. महात्मा गांधी भारतात दक्षिण आफ्रिकेतून कोणत्या वर्षी परतले. तर विद्यार्थिनींनी उत्तर दिलेलं आहे 1913. चूक. 1913 आणि हे आन्सर चुकलेलं आहे. पुढचे. तर परत एक चान्स आहे त्यांना. चला नंबर चूज करा. 30. नंबर चूज केलेला लॉर्ड डलहौसी ऑप्शन बी उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर बरोबर आहे. एक उत्तर चुकलेलं आहे आणि एक उत्तर बरोबर आहे. पहिली फेरी सुरू आहे. नंबर. पुढच्या गटातील विद्यार्थिनींनी नंबर सांगितलेला आहे 23. पाहूया क्वेश्चन. तर प्रश्न आहे हा. उत्तर दिलेलं आहे बी आणि हे उत्तर चुकलेलं आहे. पुढचा नंबर बोला. 12 नंबर सांगलेला आहे. पाहूया कोणता क्वेश्चन येतो यांच्यासाठी. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली. ऑप्शन क्रमांक ए सांगितलेला आहे त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती. 30 सेकंदात राममोहन रॉय. बरोबर आणि चूक सांगितलं. बरोबर सांगितलं तर लगेच सांगितलं. चूक. राजाराम मोहन राय. चूक आहे उत्तर. म्हणजे उत्तर चुकलेलं आहे. पुढचा गट. या गटाचे दोनही प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहेत. त्यानंतर 20 नंबर 20 चूज केल्यानंतर प्रश्न आलेला आहे हा. उत्तर दिलेलं आहे या विद्यार्थ्यांनी 1917 आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि हे उत्तर बरोबर आहे. 25. झालं का म्हणजे? बाळ गंगाधर टिळक असं उत्तर दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी. तर बरोबर आहे का चूक पाहूया. हे दिलेलं उत्तर बरोबर आहे. नंबर 11 चूज केलेला आहे. तर पाहूया. उत्तर दिलेलं आहे बी सिराज उद दौला. तर पाहूया उत्तर बरोबर येत आहे का. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. त्यानंतर 21 तर त्यांच्यासाठी हा प्रश्न आलेला आहे. तर उत्तर दिलेलं आहे बी चंपारण आणि उत्तर हे बरोबर आहे. तर या गटाचं अभिनंदन. दोनही प्रश्नाचे उत्तर त्यांनी बरोबर दिलेले आहेत. बाजूची आमची पूजा फक्त बसून आहे. उत्तर दोन्ही दिलेले आहेत ऋत्वी विद्यार्थिनी. त्यानंतर पुढच्या गटातील नंबर किती 7. बंगालची फाळणी कोणी केली. तर दिलेलं आहे सी लॉर्ड मिंटो. तर उत्तर चुकलेलं आहे. 18 प्रश्न आहे रॉलेट कायदा कोणत्या वर्षी लागू झाला. तर पाहूया. उत्तर दिलेलं आहे डी 1920 आणि उत्तर चुकीचं आहे. आणि हे देखील उत्तर चुकलेलं आहे. या गटाचे पुढचा गट. दोनही प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर चुकलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट नंबर चूज केलेला आहे 28. मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या वर्षी झाली. उत्तर दिलेलं आहे 1911 आणि हे उत्तर चुकलेलं आहे. किती 38.
प्रश्न आहे हा. पाहूया काय उत्तर देतात. उत्तर दिलेलं आहे दिल्ली. उत्तर चुकीचं आहे. तर हे देखील उत्तर चुकलेलं आहे. या गटातील दोनही उत्तरं चुकलेले आहेत. नेक्स्ट केलेलं आहे 5. पाहूया यांच्यासाठी कोणता प्रश्न येतोय. तर नंबर 40 चूज केलेला आहे. तर प्रश्न आहे हा. त्याचं उत्तर काय असेल ते पाहूया. लीग आणि ब्रिटिश काँग्रेस. उत्तर दिलेलं आहे सी, मुस्लिम लीग आणि ब्रिटिश काँग्रेस. तर पाहूया उत्तर बरोबर आहे की चूक. दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे. पुढचा. नेक्स्ट नंबर 39. प्रश्न आहे हा. तो आंसर दिया है ए, लखनऊ करार. तो देखते हैं आंसर बराबर है या चूक गलत है. आणि दुसरंही उत्तर यांचं चुकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट झाशीचे नेतृत्व कोणी केले. तर उत्तर दिलेलं आहे राणी लक्ष्मीबाई. तर पाहूया आपण उत्तर बरोबर आहे की चूक. तर दिलेलं उत्तर हे बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट 19. 1920 उत्तर दिलेलं आहे. ते उत्तर चुकलेलं आहे. तर त्यांनी नंबर सांगितलेला आहे 4. तर क्वेश्चन पाहूया. जालियनवाला बाग हत्याकांड जबाबदार ब्रिटिश अधिकारी कोण होता. आहे सी आणि हे उत्तर चुकलेलं आहे. प्रश्न दुसरा नंबर यांनी चूज केलेला आहे 27. तर पाहूया त्यांच्यासाठी कोणता प्रश्न येतो. तो मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली हा प्रश्न आहे. उत्तर ए म्हणजे लखनौ. तर पाहूया उत्तर त्यांचं बरं चुकलेलं आहे. च्या विद्यार्थ्यांचा नंबर आहे 24 आणि त्यांच्यासाठी प्रश्न पाहूया. प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. अतिशय पाहूया उत्तर काय देतात ते. उत्तर दिलेलं आहे 1960 आणि ते उत्तर पाहूया आपण काय आहे ते 7 आणि हे उत्तर बरोबर आहे. नंबर 35 पाहूया प्रश्न. प्रश्न आहे 1919 मध्ये कोणता कायदा लागू करण्यात आला. तर पाहूया काय उत्तर देतात ते. उत्तर सी, भारतीय परिषद कायदा, शासन कायदा असं त्याने उत्तर दिलेलं आहे आणि हे उत्तर चुकीचं आहे. नेक्स्ट. तर प्रश्न आहे 21 नंबर घेतला होता. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला. उत्तर दिलंय सी, डॉक्टर आंबेडकर. तर पाहूया. आणि याचं उत्तर चुकीचं आहे. याचं देखील उत्तर चुकलेलं आहे. दोन्ही प्रश्नाचे उत्तर चुकलेलं आहे. तर 36 नंबर चूज केलेला आहे. त्यानंतर प्रश्न पाहूया. जालियनवाला बाग हत्याकांडच्या चौकशीसाठी कोणता आयोग नेमण्यात आला. ए दिलेला आहे हंटर आयोग आणि हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढचा नंबर 20. तर प्रश्न आहे हा. पाहूया उत्तर बरोबर येत आहे की चूक. तर उत्तर दिलेलं आहे सी, चंद्रशेखर आझाद. तर हे उत्तर चुकलेलं आहे. चूज केलेलं आहे. पाहूया प्रश्न. प्रश्न आहे हा. पाहूया उत्तर. उत्तर दिलेलं आहे ए, हैदराबाद आणि चुकलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट नंबर बोला 5. आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आहे आणि पाहूया उत्तर. उत्तर दिलेलं आहे 1885. हे देखील उत्तर चुकीचं आहे. या गटाचे दोनही उत्तर चुकलेले आहेत. 32 आणि प्रश्न आहे हा. तर पाहूया उत्तर काय देतात ते. बी मुंबई ठाणे. उत्तर दिलेलं आहे बी, मुंबई ठाणे. तर उत्तर बरोबर दिलेलं आहे बी. त्यानंतर नेक्स्ट नंबर 13 आणि त्यानंतर प्रश्न आहे 1857च्या उठावाची सुरुवात कुठे झाली. तर पाहूया काय उत्तर देत आहेत. तर बी उत्तर दिलेलं आहे मेरठ आणि हे उत्तर बरोबर आहे. दोनही उत्तर बरोबर आलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी खुश दिसत आहेत. तर मित्र हो, आता ही
चौथी फेरी सुरू आहे, परंतु चौथी आणि शेवटचीच फेरी असणार आहे, कारण याच्यामध्ये 10 प्रश्न असणार आणि ते प्रश्न तुम्हाला लिहायचे असणार आहेत फक्त 2 मिनटामध्ये. त्या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहेत आणि यामधून जो 2 मिनटामध्ये पूर्ण करेल 10 प्रश्नाचे उत्तर त्याचा प्रथम क्रमांक असेल आणि जो सेकंड नंबर आणि थर्ड नंबर असणार. फक्त टाय जर झाला तरच फक्त पुढची फेरी होणार. तर आपण आता सुरू करूया. तर शेवट ही चौथी फेरी सुरू झालेली आहे. पहा 10 प्रश्न आहेत आणि या प्रश्नाचे उत्तरं लिहायचे आहेत. तर स्टॉपवॉचसुद्धा सुरू झालेला आहे. पहा 2 मिनटं वेळ आहे. या 2 मिनटामध्ये 10 प्रश्नाचे उत्तर मुलांना लिहून दाखवायचे आहेत. आणि यामध्ये ज्याचा नंबर येईल तो प्रथम क्रमांक. जर टाय झाला म्हणजे जर बरोबर गुण मिळाले तरच फक्त शेवटची फेरी होईल. तर पाहूया. यामध्ये डिस्टर्ब नका करू. तर हे पहा प्रश्न वाचतायत आणि त्याचे उत्तरंसुद्धा लिहित आहेत. तर हा एक ग्रुप आहे. फक्त 3च ग्रुप बाकी आहेत. त्यानंतर हा एक ग्रुप आहे. तर वेळ संपलेली आहे. हे पहा स्टॉपवॉचमध्ये 2 मिनटं झालेले आहेत आणि आता चेक केलं जाणार आहे कोणाचे प्रश्न किती आणि प्रश्नाची उत्तर किती. तर पहिल्या 2 मिनटामध्ये मुलांना प्रश्न कव्हर झाले नाही, त्यामुळे आता परत 3 मिनटं त्यांना वाढून दिलेले आहेत. तर आता असे 5 मिनटामध्ये हे 10 प्रश्न आणि प्रश्नाचे उत्तर होत आहेत का पाहूया. तर त्यानंतर आपण वाढून दिलेला वेळ होता त्यामध्ये सुद्धा 1.5 मिनटं झालेला आहे आणि शेवटचा 1.5 मिनटं बाकी आहे. त्यानंतर वेळ वाढून दिला जाणार नाही. तर मित्रहो, वेळ कोणासाठी थांबत नाही. हे पहा 2:26 म्हणजे 2.5 मिनटं झालेले आहेत. फक्त अर्धा मिनटं बाकी आहे. सर पेपर घेण्याच्या तयारीत राहा. फक्त अर्धा मिनटं बाकी आहे. हा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि इकडे तिसरा ग्रुप आहे. शेवटचे 14, 13, 12, 10. पहा अगदी स्टॉपवॉचसुद्धा दाखवतो तुम्हाला. स्टॉप. अशा प्रकारे या ठिकाणी ही स्पर्धा संपलेली आहे, कारण की वेळ दिला होता 5 मिनटं आणि 5 मिनटामध्ये 10 प्रश्न सोडलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचशा जणांनी 4, 5, 6 असे प्रश्न सोडलेले आहेत आणि आता त्यातून कोणाचा नंबर येईल तेही तुम्हाला पुढे सांगतो. तर मित्र, दोन्ही ग्रुपचे गुण समान झाल्यामुळे आता बझर राऊंड आहे. तर स्क्रीनवरती फोटो येणार आणि तो फोटो कोणाचा आहे ते तुम्हाला सांगायचं आहे 15 सेकंदामध्ये आणि त्यानंतर ही बेल वाजायची आहे. तर पाहूया. पहिलं या ग्रुपला प्रश्न विचारला जाईल, म्हणजेच फोटो दाखवला जाईल. त्यानंतर पाहूया ते काय उत्तर देतात ते. तर आता फोटो दाखवला जाणार आहे आणि 2 ग्रुप बाकी आहेत. 2 ग्रुपमधला जो पहिला बजर वाजवणार त्याचा नंबर येणार, जो बेल वाजवणार. म्हणजे 3 प्रश्न विचारले जाणार आहेत. 3 पैकी 2 जे बरोबर असतील ते. आणि पहिला या ग्रुपने वाजवलेला आहे छत्रपती संभाजी महाराज असं उत्तर तिने सांगितलेलं आहे. वेळ संपलेली आहे. याचं उत्तर होतं उमाजी नाईक. याचं उत्तर होतं उमाजी नाईक आणि यांचा चुकलेला आहे आणि यांनी सुद्धा प्रयत्न केला नाही. त्यानंतर आता सेकंड पाहूया. तर हे पहा दुसरे चित्र आहे. हे चित्र ओळखायचे. 30 सेकंदाचा वेळ आहे. तर पाहूया या गटाला आणि 2 गटामध्ये. आता या गटाने बेल पण दाबलेले आहे आणि उत्तर पण सांगितलेलं आहे. तर पाहूया. 30 सेकंद वेळ आहे. तुम्ही सुद्धा सांगू शकता. वेळ झालेली आहे. हेगडेवार. दोघांचंही उत्तर चुकलेले आहेत. पहा पुढील चित्र आहे. तर बेल वाजवलेली आहे या ग्रुपने. काय उत्तर? टिपू सुलतान असं उत्तर दिलेलं आहे.
यांनी उत्तर दिलेलं आहे तात्या टोपे. तर पाहूया उत्तर बरोबर कुणाचं आहे ते. उत्तर या ग्रुपने बरोबर दिलेलं आहे. इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी आहेत आणि यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे. इकडे बघा. तर आजच्या प्रश्न मंजुषा स्पर्धेमध्ये मोठा गट होता इयत्ता 8वी ते 10वी आणि या गटामध्ये या 2 विद्यार्थ्यांचा प्रश्न मंजुषेमध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. तर प्रथम पूजा बोलेल. तर पूजा, ही स्पर्धा एकंदरीत कशी वाटली आणि या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर आला आहे तर त्याबद्दल काय सांगाल? एक अनुभव होता आणि परत एकदा 8वीचा अभ्यास करायला भेटला आणि हा इतिहास कायम महत्त्वपूर्ण आहे. त्याचा परत अभ्यास झाला आणि चांगली होती. म्हणजे अनुभव वाढला, एक म्हणजे आत्मविश्वास वाढला. मजा आली एकंदरीत स्पर्धेला. त्यानंतर दुसरी विद्यार्थिनी आहे ऋत्वी सावंत. तर ऋत्वी, ही स्पर्धा आपण याआधीसुद्धा बऱ्याच वेळा तू अनुभवली असेल कदाचित किंवा नसेल, त्याबद्दलही सांग आणि ही स्पर्धा कशी झाली. आज आपण साधारणतः 2 ते 3 तास या स्पर्धेला वेळ गेला. एकंदरीत मजा आली असेल स्पर्धेला. तर स्पर्धेबद्दल काय सांगशील? खूप मजा आली. नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. भारताचा पूर्वीचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीचा इतिहास समजला. म्हणजे तो कुठेतरी विसरला झालेला ते त्याच्या पुन्हा म्हणजे तो नव्याने वाचायला मिळाला. त्यातून एक छोटा असा अनुभव मिळाला आणि असा म्हणजे आनंद तर आम्हाला भरपूर वाटतो आहे, कारण की आम्ही कालच सगळं वाचलेलं अख्खं पुस्तक आणि आज आम्ही यश मिळवलं. हां, तर यांचा नंबर आला. सकाळची स्पर्धासुद्धा आपण बघितली असेल, त्याचाही मी व्हिडिओ केला. तर प्रथमच आम्ही सकाळच्या सत्रामध्ये ऑनलाईन प्रश्न मंजुषा घेतली आणि ही जी स्पर्धा होती ऑफलाईन होती. फक्त स्क्रीनवरती प्रश्न दिसत होते आणि प्रश्नाचे उत्तरं हे विद्यार्थी देत होते. तर आज खूप मजा आली. या स्पर्धेचे आयोजक आमचे मजगे सर आणि वाघमोडे सर होते. त्यांनीसुद्धा आज दिवसभरामध्ये खूप कॉपरेटिव्ह केलं आणि स्पर्धासुद्धा अतिशय उत्तम आणि निर्विवाद अशी ही स्पर्धा पार पडली. तर हे होते विद्यार्थी आमचे 10वीचे प्रथम क्रमांक केलेले विद्यार्थी.